सर्कलच्या फटके खेळायचे, कारण तब्बल 51 धाव्यांचं मोठं टार्गेट आहे टीम पुनवडी संघासमोर. म्हटलं तर प्रत्येक चेंडू तुम्हाला प्रहार करायचाच आहे. पुन्हा आता मात्र काय गोलंदाजी होते, आपलातून गोलंदाजी एकदम कम्प्लीट. संकेत थांबवतायत कारण संकेत त्यांना माहिती आहे इथे मोठे फटके खेळावे लागतील आम्हाला. टीम असनी संघाने जे टार्गेट ठेवलं 51 धाब्यांचं तब्बल, त्यासाठी आम्हाला कम से कम 24 मधले 5 चेंडू तरी सीमारेषा बाहेर पाठवायचे, तरच टीम पुनवडी संघ या मॅच मध्ये विन होऊ शकतो. आणि त्यासाठी पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक खूप महत्वाचं होतं. या षटकामध्ये 1-2 हल्ले करणं गरजेचं होतं, परंतु ते घडलं नाही. आपण पाहिलं लॉंग ऑन आहे, तदनंतर मात्र डीप मिड विकेट, थोडासा सी कॉर्नर कडे सटिक आहे बाउंड्री लाईनला. इथे मात्र यास एक्स्ट्रा कव्हर आउट साइड ऑफ स्टंप. इथे मात्र चांगला फटका आलाय, संकेत पार्टेंच्या बॅट मधून आला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. दमदार चौकार, आशादायक आणि अशा पल्लवीत ठेवणारा टीम पुनवडी संघासाठीचा चौकार. जर विचार केला ना, खरं थोडस क्रॅम्प पाहायला मिळतात संकेत पार्टे यांच्या, परंतु इथे खेळायचं गावासाठी. मला जखम झाली, जखमी झालो तरी काय हरकत नाहीये, कारण नॉकआउट मॅच खेळतोय म्हटल्यानंतर मला इथे माझं योगदान देणं गरजेचं आहे खूप. चला स्पीडअप घ्या. पहिलं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र नक्कीच आपण पाहिलं गेलं तर आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचले 6च्या घरामध्ये. 6 म्हटलं की 6 जून 1674 साल भेटणार. खऱ्या अर्थानं वाईट चेंडू इथेच राजा छत्रपती झाला. शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावरती संपन्न झाला आणि या महाराष्ट्र भूमीला पहिले छत्रपती लाभले. तो खऱ्या अर्थानं दिवस होता 6 जूनचा. 7 धावा धावफलकावरती, एक वाईट मध्येच नक्की आपण पाहिलं. खऱ्या अर्थाने 51 धावा म्हणजे खूप मोठं आव्हान आहे. ओहो हो, सुपर सुपर डुपर, अतिशय तेज तरार. आदरणीय संतोषजी निकम साहेब, करंदी क्रिकेट संघाचे अष्टपैलू खेळाडू, आधार स्तंभ, ज्ञानदीप कॉर्पोरेट सोसायटी घाटकोपरचे शाखेचे कार्यालय प्रमुख संतोषजी निकम यांचे इथे शुभागमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर षटक क्रमांक 1 संपलाय. एका षटकाच्या अंतिम धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा धावफलकावरती लागल्यात, म्हणजे कुठेतरी टीम पुनवडी बॅकफुटला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तुम्हाला पाहिलं गेलं ना तर 13 जवळपास 13ची सरासरी राखणं होतं, तिथे फक्त तुम्ही 7 धावा धावफलकावरती लावल्यात. उर्वरित आता मात्र 18 चेंडूचा खेळ शेष असेल आणि तुम्हाला बनवाव्या लागतील तब्बल 44 धावा. अजय गोलंदाजी मार्क वरती येतील, ज्यांच्या अंगावरती मॅन ऑफ द मॅच ची पहिला जर्सी आहे, म्हणजे इथे कौशल्य अजय यांच्याकडे आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज पाहिलं गेलं तर पंकज पार्टे. तुम्हाला आता मात्र 18-44 इक्वेशन आलंय म्हटल्यानंतर त्याच दर्जाची फलंदाजी करावी लागेल. आता क्षेत्ररक्षणाचा टाळा कोल्हाय, इथे मात्र क्षेत्ररक्षण पेलावलं गेलंय. स्क्वेअर लेग थोडासा नक्कीच मिड विकेट कडे आहे. तदनंतर मात्र सी कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट. इथे मात्र मिड ऑन, मिड ऑफ आहे, कव्हर आहे. खोदून काढला, इथे हवेमध्ये आहे परंतु खूप लांब आहे. झेल साठी प्रयत्न केले, नाही जाणार. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळला होता, सॉफ्ट हँडल खेळला होता पंकज वाडकर यांनी, पंकज पार्टे यांनी, परंतु आता सॉफ्ट हँडल तुम्हाला खेळून चालणार नाही. तुम्हाला पल्ला खूप मोठा गाठायचा आहे, कारण शेवटला प्रयत्न करून फायदा नाही, तर स्टार्ट पासून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, तरच टीम पुनवडी संघ ह्या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल. लक्ष खूप मोठं आहे आणि त्यामध्ये धुकणं अजून 2 धावेचं वाढलंय, म्हणजे तुम्हाला पॅनल्टी लागली. हो हो, प्रयत्न लॉंग स्टॉपला डी मध्ये एक पॅनल्टी, म्हणजे म्हटलं जातं ना दुःखावरती अजून फुंकर मारावी, तसं एक तर पहिलाच धावांचा डोंगर झाला होता, त्यामध्ये अजून 2 धावेची पॅनल्टी भर पडली, म्हणजेच 51 धावा कराव्या लागणार आहेत तुम्हाला. आणि एक खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर त्यासाठी एका खेळाडूने चान्स घेणं गरजेचं आहे, थोडासा फुटवर्क. ओ हो 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 हो, काय गोलंदाजी आहे, आपला तू दर्जेदार
अजय यांच्याकडून अप्रतिम गोलंदाजी होते. क्लास दाखवला जातोय. इथे मात्र उभं केलंय, थांबवलंय सलामीवीरांना. आणि सलामीवीरच खऱ्या अर्थानं लडखडत खेळत असतील ना, तर तिथे मात्र टीम पूर्णतः लडखडली जाते. चांगली गोलंदाजी आहे अफलातून. ओहो, क्रॅकिंग शॉट आहे. यस, इथे मात्र खुन्नस रागामध्ये मारलेला फटका. चेंडू मात्र जातोय स्टेटच्या दिशेने, सीमारेषा बाहेर. दमदार षटकार येतोय. फलंदाज आहेत पंकज पारडे. तुम्हाला याच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. धावसंख्येचा विचार केला तर आता 16 धावा धावफलकावरती झाल्यात. 1.4चा खेळ आतापर्यंत संपलाय. म्हणजे तुमच्याकडे अजूनही मला वाटतं 14 चेंडूचा खेळ शेष असेल. त्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवावेच लागतील. ओहो हो, इथे पहा, अवे फ्रॉम द बॉडी. इथे मात्र बॉडीचा वेध घेतलाय. अजय एक कौशल्यपूर्ण गोलंदाजी करतायत. त्यांना माहिती आहे ओव्हर द पिच चेंडू मी टाकला तर त्यांनी मोठा प्रहार चढवलाय, तर मला आता थोडंसं पाठीमागे ठेवावं लागेल. आणि त्याचबरोबर स्विंग आउट कटर गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला निघतोय अजय यांचा, त्यामुळे थोडीसा पंकज यांना मात्र अडथळा होताना पाहायला मिळतोय. परंतु इथे लढायचं आहे तुम्हाला. करो या मरोची स्थिती आहे इथे. बिन पुढचा राऊंड परावा नाही. इथे मात्र खराब शॉट सिलेक्शन आहे. एस, इथे मात्र अजय आणि दर्जेदार गोलंदाजी खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 मात्र संपुष्टात आलंय. 2 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 16 धावा. आता मात्र खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर 35 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू असतील 12. 12-35 मॅच. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना मित्रांनो, खरं जर विचार केला ना तर 12-34 एक आठवण नक्कीच येत असते आपल्याला, की ज्यावेळेस ढाका इथे मला वाटते बांगलादेश विपक्षी इंडिया ही मॅच चालू होती. दिनेश कार्तिक, मला वाटतं 12-34 असं समीकरण होतं. आणि तिथे दिनेश कार्तिक एकही चेंडू खेळला नव्हता. त्यानंतर ती मॅच आपण अनुभवली असेल ना, कारण ती नागिन डान्स वरून लक्षात राहलेली सर्वांच्या ती एक मॅच आहे. शेवटचा 5 धावा पाहिजे होत्या एका चेंडूवरती. नवीन गोलंदाज अक्षय. हो, इथे मात्र समजदारीचं क्रिकेट प्रवीण दाखवतायत, परंतु 1 धावच फक्त असेल. प्रवीण पार्टेंना थोडंसं आता फ्रंटला खेळावं लागेल. एक लीडर म्हणून खेळावं लागेल तुम्हाला. आणि पाहिलं गेलं ना तर 11-34 हे समीकरण आहे. त्यामध्ये तुम्ही किती षटकार माराल ना त्याचवरती तुमचं गणित जुळणार आहे. कारण एका दुःखा धाबा काढून इथे हे टार्गेट पूर्ण होणार नाहीये. अक्षय एक नावाजलेलं नाव आहे खऱ्या अर्थानं. एक हुकमी एका टीम आसनी संघाचा. ओहो, क्लास, मोठा ब्लास्ट, क्लास आहे इथे, ताकद आहे. संकेत पार्टे ऑन फायर. चेंडू लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. दमदार षटकार. मी म्हटलं ना इथे तुम्हाला षटकारांचीच भाषा बोलावी लागेल तरच टीम पुनवडी संघ मॅच मध्ये येणार आहे. परंतु जर विचार केला ना असनी 11 संघ ऑलराऊंडर्स परफॉर्मन्स आहे त्यांचा. सातत्यपूर्व चांगला खेळ टीम असनीचा पाहिलाय आपण जावली टेनिस क्रिकेटमध्ये. आणि अक्षय आता नक्कीच विचारात असेल कशा पद्धतीचा चेंडू प्रवीण पार्टे यांना हाताळला जाईल. संकेत पार्टे यांना. अक्षय पुन्हा एकदा निघतील. संकेत पार्टे सज्ज आहेत. ओहो, इथे मात्र पहा बॅट हँडल सुटलाय. चेंडू मात्र लागलाय पाठीमागे ना. यस, डी पंच सांगताय डी झोन मध्ये 1 धाव असेल. परंतु अक्षयने ओळखलं होतं पुनवडी संघाच्या फलंदाजांना जर ओव्हरपिच चेंडू दिला ना तर ते लोक मैदानाच्या आतमध्ये ठेवतच नाहीत. रोलरला लागलाय ना, रोलरला डी आहे मित्रांनो. लागलाय कीपर, तुम्ही रोलरला लागलाय ना बॉल. रोलरला लागलाय सांगताय यष्टीरक्षक सर. बाईची आहे. ओके, कारण इथं आम्हाला सांगतायत धाव नाही म्हणून आम्ही विचारतोय. संकेत पार्टे संपूर्ण पुनवडी गावच्या नजरा. हो, पुन्हा एक मोठी चुकी. वाईट +1 आणखीन अव्वांतर 2 धावा. अक्षय थोडस खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर गतीवरती स्वार होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचवले तब्बल 26 धावा. म्हणजे अजूनही 25 धाब्यांची आवश्यकता असेल. उर्वरित चेंडू तुमच्याकडे असतील 9.
9-25. लांब आहे मॅच, थोडासा रनिंग मध्ये काहीतरी गपलं, डेड बॉलची घोषणा. परंतु या 3 चेंडू मध्येच करायचंय ते काय करायचंय. खऱ्या अर्थानं जर संकेत पार्टीनं ही मॅच आपल्या कवेमध्ये न्यायची असेल तर या 3 चेंडू मध्ये अटॅक करायचा आहे तुम्हाला. काय घडणार, काय बिघडणार, येणारे 3 चेंडू खूप मोलाचे महत्वाचे असणार आहेत टीम पुनवडी संघासाठी. शॉर्ट पीस, हो हो, अफलातून अप्पर कट, सुपर से बी डुपर. यस, इथे मात्र चेंडू वन बाउन्स सीमारेषा बाहेर. अफलातून पॉइंटच्या डोक्यावरतून काय खेळलाय त्यांनी, ओळखलं होतं अक्षय थोडस शॉर्ट पीस गोलंदाजी करतायत, ओव्हर द पीस द्यायचा नाही हा मानस अक्षय यांनी हाकलाय. परंतु खऱ्या अर्थानं संकेत पार्टे यांचं कौतुक करेन. बेटन संकेतने मारलाय 4 धाब्यावर धाव संख्या जाऊन पोहोचली तब्बल 30 या आकड्यावरती. 30. हो हो हो, इथे काय घडलंय, मोठा ब्लास्ट. यस, साइड स्क्रीन वरती आउट ऑफ द पार. 4 झाले इथे, मात्र संकेत पार्टे 4 झाल्यात. परंतु अक्षय थोडेसे नाराज आहेत. आता काय करायचं हा विषय आहे. 7-15चं इक्वेशन आलंय. 5-7-15 जर त्या 2 पेनल्टी नसत्या तर 7-13 वर आलं असतं. ही थोडी खरंच शल्य, जर 1-2 धावेने पराभव झाला ना टीम पुनवडी तर ही गोष्ट खरोखर आयुष्यभर 1 वर्ष तरी स्मरणात राहील की का आम्ही 12वा खेळाडू घेऊन आलो नव्हतो. आता मात्र खऱ्या अर्थानं विचार केला ना तर 7-15 हा चेंडू खूप महत्वाचा आहे. अजयने काहीतरी कानमंत्र दिलाय अक्षयला, कारण 1-2 खेळाडूंचं कॉन्डिशन चांगलं असते प्रत्येक टीम मध्ये. अक्षय थोडासा नाराज असेल कारण संघातील बेस्ट खेळाडू आहे आणि त्यावरतीच मात्र संकेत पार्टे यांनी तुफानी हल्ला चढवलाय. नाही चालू आहे ना, शेवटचा चेंडू आहे. नाही ओहो, इथे मात्र लापटेट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत अजय. हो, इथे मोठा हादरा आहे संकेत पार्टे. हो 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 हो, दोघे खेळाडू एकमेकाला हस्त आंदोलन करतायत. अक्षय सांगताय तुम्ही चांगली बॅटिंग केली परंतु मी शेवट तुमचा केलाय इथे माझ्या संघाला गरज असताना. आता मात्र खऱ्या अर्थानं काय घडेल, नवीन येणारे फलंदाज मला वाटते प्रवीण पार्टे आल्यात, परंतु मोठी मदार असेल कारण स्ट्राईक त्यांना घ्यायची. आता स्ट्राईक मात्र पंकजकडे असणार आहे. पंकज यांच्या बॅट मधून आतापर्यंत एक षटकार आलाय परंतु जवळजवळ 4 चेंडू डॉट खालेत त्यांनी. आता 6-15चं इक्वेशन आहे. क्रिकेटमध्ये रंगत आहे मित्रांनो, कोणताही संघ जितो हारो याच्याशी खऱ्या अर्थानं प्रेक्षक वर्गाला घेणं देणं नाही. त्यांच्या पाठीराख्यांना नक्कीच त्याच्या गोष्टीचा फरक पडतो, परंतु क्रिकेटला पाहिजे खऱ्या अर्थानं रंगतदार क्रिकेट आणि ती स्थिती मात्र आहे. 6-15चं इक्वेशन आहे. येणारे पहिले 2 चेंडू या मॅचचं भवितव्य ठरवणार आणि चेंडू हाती सोपवलाय शंकर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये चल बिचल पाहायला मिळते. अजय मात्र ऍक्टिव्ह झालेत. काय घडेल, बॅट्समन कोण आहे, प्रवीण आलेत. प्रवीण पार्टे. ओहो, पहिला चेंडू लॉफ्ट केला, अजय आहेत परंतु त्यांच्या डोक्यावरतून कानी में ट्विस्ट. पंकज पार्टे इथे मात्र हाबी झाले. सरळ लॉलीपॉप चेंडू दिला. आ बैल मुझे मार असंच म्हणावं लागेल. खऱ्या अर्थानं गोलंदाज शंकर तशी कामगिरी करू शकले नाहीत. पहिला चेंडू खूप महत्वाचा होता. आता 5-9 प्रवीण पार्टे यांच्याकडून जर पंकज यांनी आणखीन एक षटकार मारला तर 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. तिथेच द्या क्रीज मध्ये बाबा. पण पाहूया पुढचा चेंडू. ओहो, इथे मात्र पहा काय केलंय. एक धाव नक्कीच घेतली गेली परंतु गोलंदाज शंकर यांचं कौतुक करेन. काहीतरी मंत्र दिला गेला होता की या टप्प्यावरती तुम्हाला गोलंदाजी करायची, ओव्हर द पिच गोलंदाजी करायची नाहीये आणि त्याच पद्धतीचं खऱ्या अर्थानं इथे मात्र आपण पाहिलं गेलं तर गोलंदाजी खूप हाय व्होल्टेज नामा आहे. 4-9चा नामा आहे. मयूर पार्टे यांच्याकडून जर प्रवीण यांनी मॅच फिनिश केली ना 501 रुपये. काय झालं, 4-8चं समीकरण आहे. एक मोठा फटका
पार्टे यांच्या बॅट मधून येईल का? फुलटॉस. हो इथे मात्र खराब गोलंदाजी. चेंडू इथे सी कॉर्नर, सीमा रेषा पार. दमदार षटकार प्रवीण पार्टे. परंतु खऱ्या अर्थानं शंकर काय गोलंदाजी करताय. त्या मागचा अतिशय बहारदार चेंडू हाताळला होता. तुम्ही या स्टेजला येऊन असा चेंडू हाताळू शकत नाहीये मित्रांनो, कारण नॉकआउट खेळतोय. हारलो, एक चुकी झाली तर पराभव पदरी पडणार आहे. आता इक्वेशन आलंय 2-3 चेंडू 2 धावा. मॅच पूर्णतः टीम पुनवली संघाच्या कबेमध्ये. प्रवीण पार्टे काय विचार करत असतील, कशा पद्धतीचा फिनिश हवाय, तर पाठीराख्यांना हवाय फिनिश ऑफ द धोनी स्टाईल. परंतु टीम पुनवलीला एका धावेची गरज आहे, कारण विजय महत्वाचा आहे. परंतु अजयनी काय कानमंत्र दिलाय गोलंदाज शंकर यांना हे पाहावं लागेल. फील्ड प्लेस मध्ये चेंजेस थोडेफार पाहायला मिळाले आहेत, परंतु तुम्ही एक धाव रोखण्यासाठी अटॅक्ट फील्ड प्लेस ठेवायला पाहिजे. त्या पद्धतीची फिल्डिंग नाही पाहायला मिळत, म्हणजेच मोठ्या फटक्यांसाठी अजूनही फील्ड प्लेस सजली आहे. चेंजेस हव्या होत्या, काय घडणार आहे? हो पहा इथे मात्र चांगला दुसरी धाव आणि विजयाची मोहर उमटली टीम पुनवली. इथे मात्र विन द मॅच. बहारदार खेळ केला. हार्ड लक बॅड लक टीम असनी 11. शेवटच्या षटकामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी झाली आहे, परंतु संपूर्ण सकाळ सत्रापासून आपण चांगलं क्रिकेट खेळलात. पुढच्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतोय तुम्हाला. खऱ्या अर्थानं एक हातातून निसटले असं वाटलं होतं कुठेतरी. 4 षटकांमध्ये 51 धावा थोडस अशक्यप्राय वाट. चेंडू घ्या तो. कार्यकर्ते थोडस लक्ष द्या आज, कारण तो चेंडू आला बघा स्टेजच्या खाली गेला. आणि नवीन चेंडू सरांना मला वाटते पोहोचवा. त्याचबरोबर पाणी हवं असेल तर पाणी सरांपर्यंत पोहोचवा. थोडस लक्ष द्या. आणि चला नेक्स्ट टीम भोगवली. आपण आला नाहीत अजून मैदानाच्या आतमध्ये. चला या लवकर. टीम भोगवली 11 कॉपरेट करायचं मित्रांनो. एक टीम बाहेर गेली नाही तर दुसरी टीम मैदानाच्या आतमध्ये यायला पाहिजे. त्याचबरोबर संतोषजी निकम, करंदी क्रिकेटचे आधारस्तंभ, त्याचबरोबर ज्ञानदीप कोऑपरेट सोसायटी घाटकोपर शाखा चे खऱ्या अर्थानं शाखा प्रमुख, कार्यालय प्रमुख यांना इथे आम्ही सन्मानित करतोय. टीम भोगोली 11. आमचा आवाज आपल्यापर्यंत येत नाही का मित्रांनो? चला लाईनअपने मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हा, कारण मला वाटतं टीम डांगरेकर संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. पहा खूप चांगलं काम आहे टीम डांगरेकर संघाचं. आणि दोन्ही संघाचा 12th मॅन कंपल्सरी अनिर्बाई असेल, अन्यथा 2 धावेंनी पॅनलाइज आपल्याला लगेचच केलं जातंय. त्यासाठी 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा विनंती.